महापुरुषांची जयंती व महापुरुषांच्या इतर कार्यक्रमात महापुरुषांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करीत आनंदात नाचावे, मात्र दारू पिऊन नाचून त्यांचा अपमान करू नये असे आवाहन आमदार काशीराम दादा पावरा यांनी शहरातील वरवाडे येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले। महापुरुषांची जयंती आहे तर नाचलं विशुद्ध पाहिजे, परंतु कसं नाचलं पाहिजे, त्यांच्या आठवणीत त्यांचं जे कार्य आहे ते आठवण करून आपण नाचलं पाहिजे, दारू पिऊन नाचलं नाही पाहिजे, हे माझं स्पष्ट मत आहे। त्यामुळे यांच्या आठवणीने, यांच्या कार्याच्या आठवणीने आपण जन्म उत्सव मनवला पाहिजे। त्यामुळे आपण सगळे मिळून आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण मनवत आहे। आपण पुढच्या भविष्यामध्ये आमच्या जे तरुण मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे यांचे जे कार्य आहे ते उतरलं पाहिजे आणि त्या हिशोबाने आमचे तरुण सुद्धा भारत देशासाठी, भारत देशाच्या सेवेसाठी तयार झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण काम करूया। इतकंच बोलतो, माझे 2 शब्द संपले। धन्यवाद। शिरपूर शहरातील वरवाडे व पुरा गल्ली तारण तरण चौक येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी महात्मा फुले चौकात आमदार काशीराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी अखिल भारतीय समता परिषदेतर्फे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। याप्रसंगी आमदार काशीराम पावरा बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती फुले दाम्पत्याच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमात आमदार काशीराम दादा पावरा, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, दिलीप लोहार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, कृषी सभापती केडी पाटील, माजी नगराध्यक्ष संगीताताई देवरे, माजी नगरसेवक राजू अण्णा गिरासे, पिंटू शिरसाट, गणेश सावळे, वासुदेव देवरे, इरफान मिर्झा, हर्षल राजपूत, प्रताप सरदार, समता परिषदेचे पिंटू माळी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, राजू टेलर, अरुण धोबी, हेमंत पाटील आदी सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पिंटू भाऊ माळी, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद युवक आघाडीचे शिरपूर शहर अध्यक्ष जय भीमराव माळी, युवा सहकारी परांजय अनिल माळी, ओम उत्तम माळी, कुणाल अरुण लोहार, पंकज भटू माळी यांचे सहकार्य लाभले होते। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। ज्यांनी उपकार करून दिले धन्य महात्मा ज्योतिबा फुले। या देशाचं दुर्दैव असं झालं की हे राष्ट्रपुरुष यांनी सर्व देशासाठी, सर्व जाती धर्मासाठी काम केलं, या भारत मातेसाठी काम केलं, परंतु दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी या महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागून दिलं। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। सावित्रीबाई फुले यांनी महिलांची पहिली शाळा सुरू केली। त्या पहिल्या शाळेत सुरू केल्यानंतर काही त्या शाळेमध्ये शिकलेल्या काही विशिष्ट समाजाच्या महिला होत्या की त्यांनाच काही करता आलं असं नाही, तमाम महिलांना या ठिकाणी ते सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची शाळा सुरू केली। त्याच्या परिपाक म्हणून या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना या ठिकाणी महिलेला पंतप्रधान म्हणता आलं, या ठिकाणी महिलाला राष्ट्रपती बनता आलं, प्रतिभाताईंना, अशा अनेक महिलांना या ठिकाणी ज्या संधी मिळाल्या ते या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आणलेली शिक्षणाची गंगा, त्याच्यामुळे
जे काही ज्ञान मिळालं त्याच्यामुळे महिला शिकू शकल्यात आणि आज एक परिवर्तन आपण या ठिकाणी पाहतो आहे.